अहेरी टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत। अहेरी पोलिसांनी वांगेपल्ली घाटावर सापळा रचून तसेच आल्लापल्ली येथे कारवाई करून 8 लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे। अहेरी पोलिसांच्या या कारवाईमुळे सुगंधित तंबाखू विक्रेते धास्तावले आहेत। रुणाल झोरे राहणार आल्लापल्ली, अन्सार शेख राहणार अहेरी व अन्य एका आरोपीचा समावेश आहे। पोलीस स्टेशन अहेरीचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पटले, पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे, राजू गवडी, प्रशांत कांबळे, दादाराय सिडाम, पोलीस हवालदार यांच्या पथकाने कारवाई केली। 4 चाकी वाहनाची तपासणी केली असता वाहनात 6,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। तसेच 13 लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले आहे। 23 सप्टेंबर रोजी पोलिसांमार्फत आल्लापल्ली व अहेरी येथे पेट्रोलिंग सुरू असताना गोपनीय माहितीवरून आल्लापल्ली येथे दामोदर धोंडीबा धोबे राहणार बजरंग चौक आल्लापल्ली व नामे प्रवीण दामोदर धोबे वय वर्ष 24 राहणार बजरंग चौक आल्लापल्ली यांचे राहते घरी धाड टाकून सुगंधित तंबाखू जप्त केला। एकूण 40 डब्बे तंबाखू आढळला। प्रत्येक डब्याची किंमत 935 रुपये प्रमाणे 1,12,200 रुपये असा मुद्देमाल अवैधरित्या बिना पास परवाना मिळून आला। सदर बाबत पोलीस हवालदार प्रशांत कांबळे यांचे लेखी फिर्यादवरून आरोपी दामोदर धोंडीबा धोबे वय वर्ष 54 व फरार आरोपी नामे प्रवीण दामोदर धोबे वय वर्ष 24 दोन्ही राहणार बजरंग चौक आल्लापल्ली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।